नमस्कार. व्ही आय पी टॉकीजमध्ये मी विलास गावरस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, मराठी माणसाचं आराध्य दैवत कोणतं असं जर कोणी विचारलं ना, तर एकमुखानं सगळे लोक सांगतील की मराठी रंगभूमी आणि साहजिकच मराठी कलाकार. म्हणजे आराध्य देवता, इष्टदेवता ज्या असतात ते आपले मराठी कलाकार असं आपण म्हणतो. पुलंना नाही का आपण महाराष्ट्राचं लाडकं दैवत असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवरती किंवा मराठी चित्रपटांमधल्या कलाकारांवरती रसिक प्रेक्षकांनी अगदी आपल्या दैवतासारखं प्रेम केलेलं आहे. आज अशाच एका व्यक्तीबद्दल, अशाच एका कलाकाराबद्दल आपण बोलणार आहोत की ज्याच्यावरती नुसते महाराष्ट्रानेच नाही तर त्यांच्या हिंदीतल्या पदार्पणामुळे संपूर्ण भारत आणि भारताबाहेरसुद्धा लोक त्यांना ओळखायला लागली आणि त्यांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. आज आपण बोलतो आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री रीमा यांच्याबद्दल. अभिनेत्री रीमा म्हणजेच नयन भडभडे. खरं तर अगदी मराठमोळी जी चाळ संस्कृती आहे गिरगावातली, त्याच्यामध्ये त्यांचं लहानपण गेलं. त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे या स्वतः कलाकार आहेत आणि यशस्वी कलाकार अशा आहेत 70च्या दशकामधल्या. त्यामुळे अभिनयाचं बाळकडू साहजिकच घरात मिळालं होतं. थोरले भाऊ आणि थोरली बहीण याच्यानंतर रीमाताई हे त्यांच्या भडभडे कुटुंबातलं शेंडेफळ आहे. पण अभिनयाचा वारसा मंदाकिनी भडभड्यांचा खऱ्या अर्थाने रीमाताईंनी पुढे चालवला. कारण बालनाटकातून त्यांनी काम करायला सुरुवात केली. दुर्गाबाई खोटे यांच्या ओळखीतून त्यांना काही चित्रपट मिळाले. हा माझा मार्ग ऐकल्यासारखे की ज्याच्यात त्यांनी छोटीशी भूमिका केली. बालकलाकार म्हणून त्यांनी काम केलं आणि जवळपास 5वीपर्यंत म्हणजे त्यांच्या 5वीपर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमधून लहान मोठ्या भूमिका केल्या बालकलाकार म्हणून. काही नाटकं पण केली. पण त्याच्यानंतर मात्र अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेऊन मंदाकिनी भडभडे यांनी एक निर्णय घेतला की पुण्याच्या हुजूरपागा शाळेमध्ये हॉस्टेलवर त्यांना ठेवायचं. कारण शिक्षण झालं पाहिजे. 5वी ते 10वी हे महत्त्वाचे वर्ष आहेत. अर्थात तो 60च्या दशकातला काळ होता की जिथे इंटर सायन्स होतं. म्हणजे जसं 10वी महत्त्वाची असते आपल्याकडे आता, तसं 11वी हे महत्त्वाचं होतं. आणि एक शिस्त लागावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्या कलागुणांना वाव मिळावा. आपल्यामधले सुप्त गुण जे असतील तर त्यांना तिथे एक संधी मिळावी या उद्देशानं मंदाकिनीताईंनी हा निर्णय घेतला. सुरुवातीला रीमाताईंना हे म्हणजे नयनताईंना हे पचवणं खूप कठीण झालं. कारण एकदम 5वीतल्याच मुलीला घर सोडून हॉस्टेलवरती राहायचं, नवीन जागा, नवीन वातावरण, नवीन शहर हे सगळंच होतं. पण तिथे गेल्यानंतर त्यांना महत्त्व कळलं की आपल्या आईचा निर्णय किती योग्य होता. कारण हुजूरपागा पुणे 30 ही शाळा म्हणजे आपण मागे स्मिताताईंच्या व्हिडिओमध्ये पण उल्लेख केलेला आहे. स्मिता तळवलकर त्यासुद्धा याच शाळेतल्या आहेत. आणि क्रिएटिव्हिटी किंवा तुमच्या अंगातले जे सगळे गुण आहेत, वक्तृत्व, निबंध, कथाकथन किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा जो काही माहोल आहे तो सगळा माहोल या शाळेमध्ये त्यांना मिळाला. आणि तिथेही त्यांनी बालनाटकातून काही कामं केली. म्हणजे बालकलाकार म्हणून काम केलं. ते बालनाटक नव्हतं, नाटकच होतं. पण त्यात त्यांना रंगभूमीची ओळख झाली. आणि होता करता त्यांना पुढे असं लक्षात आलं की हे माझं कदाचित क्षेत्र असू शकतं, म्हणजे मी रमू शकतो. करिअर हा जो शब्द आजकाल आता खूप कॉमन झालेला आहे, तो कलेच्या क्षेत्रामधला करिअर हा शब्द मला स्वतःलासुद्धा जरा वेगळा वाटतो. कारण कलेच्या क्षेत्रात करिअर करायचं की नाही हे आपण ठरवत नाही, तर मग ते ॲप्रिशिएट करणारे लोक ठरवतात. त्यातून किती तुम्हाला पैसा मिळू शकतो हे ते काळ ठरवतो आणि अशा बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात. पण रीमाताईंच्या बाबतीमध्ये असं होतं की त्या काम करत होत्या. घरातलं वातावरण तसं होतं. म्हणजे आईचं वातावरण ते असं फिल्मी किंवा एक रंगभूमीचं असल्यामुळे कदाचित, आणि त्यांच्यामध्ये ते कौशल्य होतं त्यामुळे त्या रंगभूमीकडे वळत होत्या. चित्रपटांमध्ये त्यांना कामं मिळत होती. श्याम बेनेगल यांच्या ॲड फिल्म्समध्ये त्या होत्या. आणि ही कामं करता करता त्यांना एक लक्षात यायला लागलं की हे माध्यम आवडतं आहे. मग तरी पण हेच करायचं आहे किंवा हे असं काही ठरलेलं नव्हतं. पण आईची एक किमान इच्छा होती की तुम्ही BA तरी झालं पाहिजे. कारण शिक्षणाचं महत्त्व आहे. हे क्षेत्र अस्थिर आहे. म्हणजे ठीक आहे, आता तुम्हाला कामं मिळत आहेत तोपर्यंत मिळत आहेत, पण एक 10 ते 5 नोकरी असल्याशिवाय याला काही पर्याय नाही. तो काळही असा चांगला होता मंडळी की जिथे बँकांमध्ये खेळाडूंसाठी म्हणजे स्पोर्ट्ससाठी किंवा कलाकारांसाठी काही राखीव जागा होत्या. आणि अशा राखीव जागांमध्ये रीमाताईंचा नंबर लागला आणि त्यांना बँकेत नोकरी मिळाली.
बँकेत नोकरी मिळाली आणि साहजिकच म्हणजे 10 ते 5 काम करायचं वगैरे असं नसतं. पण तुम्हाला बँकेत जो जॉब असतो, पण तुम्ही मग आंतरबँक स्पर्धांमध्ये किंवा मग तुम्ही नाटकांमध्ये काम करणं हे तुम्हाला साहजिकच असतं. कारण त्या कोट्यामध्येच तुमची नेमणूक झालेली असते, कलाकारांच्या कोट्यामधून. तो फायदा थोडासा नयनताईंना झाला आणि त्यांनी मग बँकेत जॉब करायला सुरुवात केली आणि सायमल्टेनियस नाटक किंवा रंगभूमी हे त्यांचं चाललेलं होतं. विवेक लागूंची त्यांची ओळख बँकेमध्ये झाली, मैत्री झाली. पुढे नयन भडभडेंचं रीमा लागू या झाल्या. काही काळानंतर असं वाटायला लागलं की पुरुषसारख्या भूमिका आहेत किंवा घर तिघांचं हवं सारख्या नाटकांमधल्या भूमिका ह्या खूप चांगल्या आहेत, म्हणजे छान आहेत आणि काहीतरी त्या आपल्याला एनरिच करत आहेत, खऱ्या अर्थाने प्रगल्भ करत आहेत एक कलाकार म्हणून. तर मग आता ही तारेवरची कसरत सांभाळणं थोडं कठीण होतं, कारण आता फॅमिलीचं थोडं एक्सटेन्शन झालं होतं. लहान मूल होतं, त्यामुळे त्या मुलाला घेऊन बँक, नोकरी, दौरे किंवा नाटक असं करणं हे थोडंसं कठीण होत गेलं. म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि मग पूर्ण वेळ अभिनयाकडे किंवा रंगभूमीकडे द्यायचं ठरवलं. आपल्याला ज्या माहिती आहेत रीमाताई, त्यांनी नाटकांमध्ये कामं केलेली आहेत, मालिकांमधनं कामं केली आहेत, चित्रपटांमधून कामं केलेली आहेत. पण मला स्वतःला एक असं वाटतं ना की त्यांची चित्रपटांची यादी वगैरे प्रचंड मोठी आहे. सगळ्यात कौतुक मला या गोष्टीचं वाटतं की रीमाताईंचा अभिनय हा खरं तर कॅरेक्टर्स बघण्यासाठी लोक मुद्दाम जातात. कॅरेक्टर्स बघण्यासाठी म्हणजे रीमा लागू यांना बघण्यापेक्षासुद्धा जास्त त्या जे कॅरेक्टर जिवंत करतात ते कॅरेक्टर बघण्यासाठी जातात. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की घर तिघांचं हवं हे त्यांचं जे नाटक होतं, म्हणजे रत्नाकर मतकरांनी लिहिलं होतं आणि ताराबाई मोडक यांच्या आयुष्यावरती ते होतं की किती अनेक चढउतारांना सामोरं जात जात त्यांचं आयुष्य हे उभं राहतं. अनेक टक्के टोणपे, अनेक कटू प्रसंग, अशा ह्याच्यामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या परत परत उठून उभ्या राहतात आणि स्वतःला सिद्ध करू पाहतात. अशा धर्तीवरती ते नाटक रत्नाकर मतकरींनी लिहिलेलं होतं. दिलीप प्रभावळकर आणि असे कलाकार त्याच्यामध्ये होते. ते नाटक ज्यावेळेस तो वयाचा फरक कुठेही जाणवला नाही, पण त्याचबरोबर त्यांनी ज्या भूमिका प्रगल्भ केल्या त्या गोष्टींना मनापासून दाद दिली पाहिजे. म्हणजे त्या काळात एक समीक्षकांनी कुठेतरी म्हटल्याचं मला आठवतं आहे, मराठी रंगभूमीवरच्या पंचकन्या आहेत आणि त्या पंचकन्यांपैकी रीमा लागू हे एक व्यक्तिमत्व आहे, ही एक कन्या आहे. म्हणजे रीमा लागू, भक्ती बर्वे, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस आणि नीना कुलकर्णी. रीमा, नीना, भक्ती, वंदना, स्वाती अशा या पंचकन्या आहेत आणि त्यांच्यापैकी रीमा लागू हे एक असं कन्या आहे की ज्यांचा अभिनयाचा बाज वेगळा होता आणि त्यांनी कायम आपल्यापेक्षा वयाच्या खूप मोठ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. जसं घर तिघांचा हवाचा उल्लेख केला तसंच सविता दामोदर परांजपे हे पण असंच एक नाटक आहे. किंवा मग पुरुष नाटकातली त्यांची अंबिकाची भूमिका की नाना पाटेकरच्या समोर त्यांनी ती भूमिका केलेली होती. तर असं इतकं प्रगल्भ आणि इतकं मोठ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत ना की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वैचारिक प्रगल्भता लागते, मानसिकदृष्ट्या तुम्ही तेवढे सक्षम असणं गरजेचं असतं आणि कलाकारालासुद्धा हे सगळं झेपणं तसं बघितलं तर खूप कठीण आहे. खूप कठीण आहे ते. म्हणजे त्या भूमिकेचा आवाका किती आहे, त्याची लांबी रुंदी किती आहे, यापेक्षासुद्धा जास्त ते कॅरेक्टर मुळात कसं आहे, त्या कॅरेक्टरला डायमेन्शन्स कसे आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, ते सध्याचे कॅरेक्टर लोकांना दिसतं आहे, लोकांच्या समोर येतं आहे, ते तसं होण्यामागे त्यांची बाकी कुठली परिस्थिती कारणीभूत आहे, त्यांना आणखीन काय काय आघात झालेले आहेत, कुठल्या गोष्टींनी त्यांनी आयुष्यामध्ये तो प्रवास केलेला आहे, याचा सूक्ष्म अभ्यास करणं हे किती गरजेचं असतं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अगदी 90च्या दशकाच्या सुरुवातीलाच मला वाटतं एक मराठी चित्रपट आला होता, माझं घर माझा संसार. म्हणजे अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस गोडके यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि डोंबिवलीतली ती सत्यकथा होती असं म्हणतात. त्याच्यामध्ये अजिंक्य देव यांच्या आईची भूमिका रीमाताईंनी केलेली होती. त्यावेळेस अगदी 25शीतच असतील रीमाताई, पण त्यांनी ज्या पद्धतीने ती भूमिका वठवलेली आहे की नवऱ्याच्या माघारी कमीत कमी पैशांमध्ये, अगदी तुटपुंजा इन्कममध्ये, कधी लोकांची काही कामं करून किंवा लोकांना डबे पुरवून किंवा काहीतरी उचलेलं म्हणजे शिवणकाम वगैरे करून त्यांनी आपल्या मुलाला वाढवलेलं आहे. त्यामुळे त्या मुलाबद्दलचा त्यांचा पॉझिटिव्हनेस हा त्यांनी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे तो अफलातून आहे. याच संदर्भामध्ये एकदा त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं आणि स्वतः त्यांनी हे सांगितलं की ती भूमिका तुम्हाला कॅरी करावी लागते. नुसतं भूमिकेचा अभ्यास म्हणजे ते पाठांतर नाही, जे लेखकाने लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शकाने सांगितलं इथे बसा, असं बसा, असं उठा, तेवढं नाही, तर ते तुम्हाला कॅरी करावं लागतं. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला 90च्या दशकामध्ये आलेल्या हम आपके कौन सारख्या चित्रपटांमधून आला.
म्हणजे सूरज बर्जा त्या लार्जर दॅन लाईफ असं बॉलिवूडमध्ये काहीतरी करणारे जे गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत, अशा घरांमधली एक ग्लॅमरस मॉम रीमाताईंनी साकारलेली होती. आता ही ग्लॅमरस मॉम म्हणजे आपल्या मराठीमध्ये जसं आशाताई, जयश्री गडकर, सुलोचनाबाई, या सीमादेव, उमा बेंडे या मंडळींनी साकारलेल्यांपेक्षा आपण ती तुलना करायची नाही किंवा तुलना आपण करू शकत नाही की ही चांगली, ही वाईट. एवढं नक्की आहे की मराठी चित्रपटांमध्ये असेल तर आपल्याला ती आई सिलाई मशीनवरती दिसते की दुःखी आहे, थोडीशी शोषिक आहे, सहनशील आहे. किंवा मग हिंदी चित्रपटांमध्ये असेल तर ती निरुपा रायसारखी लुळी पांगळी तरी असते, नाहीतर मग जत्रेत तिची मुलं हरवलेली तरी असतात, असं दिसतं. याला पूर्ण कलाटणी देऊन एक वेगळं विश्व सूरज बर्जा त्यांनी जे लोकांच्या समोर उभं केलं 90च्या काळामध्ये, आणि त्याच्यामध्ये रीमाताईंची एंट्री झाली. त्याला प्रेक्षकांनी तितकंच हसत हसत स्वीकारलं, कारण तो रोल कॅरी करणं काय असतं हे रीमाताईंनी लोकांना दाखवून दिलं. मग गर्भश्रीमंत व्यक्ती आहे, अंगावरती भरपूर महागडे कपडे आहेत, महागडे दागिने आहेत, भरजरी कपडे आहेत, सोफ्यावर बसून पेपर वाचायचा किंवा मग सलमान शाहरुखसारख्या मुलांना मिठ्या मारायच्या किंवा हे करायचं, तसा रोल कॅरी करणं हा सुद्धा तसा बघितलं तर कठीण काम आहे. कारण ते तुम्हाला ती श्रीमंती वारवावी लागते आणि स्वतःमध्ये ती आधी दाखवावी लागते, मग लोक ते ॲक्सेप्ट करतात की हे ते खरंच आहे म्हणून. आणि खरंच प्रेक्षकांनी ते ॲक्सेप्ट केलं. म्हणजे आजही आपण माधुरी दीक्षित आणि रीमा यांचं ते ज्यावेळेस बघतो सिनेमा हम आपके है कौन, त्यावेळेस त्या दोघांमधलं बॉन्डिंग आपल्याला चांगलं वाटतं. वास्तवमधली स्त्री ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस रीमाताई आपल्याला वेगळ्या दिसतात. सिंहासन ज्यावेळेस बघतो तेव्हा सिंहासनमधली स्त्री ही आणखीन वेगळी असते. कयामत से कयामत तक परत हिंदी सिनेमा आहे, किंवा अशा अनेक हिंदी सिनेमांमधून सुद्धा त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यांच्या भूमिकांमधलं वेगळेपण हे आपल्याला म्हणजे पटल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येक वेळेला वाटतं की याच्यातल्या भूमिका ह्या किती जिवंत केलेल्या आहेत त्यांनी. याचं उदाहरण त्यांनी एका मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की भूमिका किती मोठी आहे किंवा त्याची लांबी रुंदी किती आहे किंवा किती काळ तुम्ही पडद्यावर किंवा रंगभूमीवर आहात, यापेक्षासुद्धा जास्त काय महत्त्वाचं असतं ना, तर ती प्रोसेस. म्हणजे तुम्ही मुळात आधी ते स्क्रिप्ट वाचता, एक सामूहिक वाचन होतं, मग तुमचं इंडिव्हिज्युअल ॲनालिसिस त्याच्यावरचं सुरू होतं कॅरेक्टरच्या बद्दलचं. त्यानंतर मग त्याचं तालमी सुरू होतात आणि तालमींमधून आपण हळूहळू घडत जातो, शिकत जातो. तालमींपासून ते प्रयोगापर्यंतची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये आपण खूप शिकत जातो आणि एनरिचमेंट काय असते ना, तो अनुभव आपण घ्यायला लागतो. मला वाटतं रीमाताईंकडनं हे फार मोठं सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. तालमी म्हटलं कीच शिस्त आली, तालमी म्हटलं की तो प्रवास आला, भूमिकेचा प्रवास आला, आणि त्याचबद्दल तुमचं ॲनालिटिकल ॲबिलिटी, त्या भूमिकेविषयी विचार करण्याची जी शक्ती आहे ती अशा तालमींमध्ये जास्त डेव्हलप होते असं रीमाताईंना वाटतं. रीमाताईंनी अत्यंत म्हणजे ज्येष्ठ आणि चांगल्या अशा दिग्दर्शक कलाकारांबरोबर काम केलेलं आहे. मग लालनताई सारंग किंवा कमलाकर सारंग आहेत, मोगर आंगणेकर आहेत, डॉक्टर श्रीराम लागू आहेत, मोहन आगाशे असतील, किंवा मग श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, महेश भट यासारखे कलाकार असतील. तर या दिग्दर्शकांबरोबर किंवा कलाकारांबरोबर वावरतानासुद्धा त्यांनी स्वतःचं वेगळं ॲनालिसिस करत करत भूमिका सगळ्या जिवंत केलेल्या आहेत. आणि त्यामुळे रीमा लागू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन काही भूमिका डोळ्यासमोर येतात. रीमाताईंचा प्रवास हा असा बालकलाकार म्हणून सुरू झाला. त्यानंतर रंगभूमी, पुरुषमधली अंबिका हे नाटक अतिशय गाजलेलं तर होतंच, पण त्याचबरोबर अलीकडचं छापाकाटा हा एक त्यांचा प्रवास आपण बघितला आहे. चित्रपट सिंहासनपासून ते हम आपके है कौन, वाया कयामत से कयामत तक किंवा आणखीन काही, अशा याच्यामध्ये जे जे काम त्यांनी केलं ते अफलातून केलं, ते चपखलपणे बसलं. आणि एक रसिक म्हणून मला नेहमी असं वाटतं की रीमाताईंकडनं शिकण्यासारखं काय असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कमिटमेंट आणि सामाजिक बांधिलकी. प्रोफेशनल असणं म्हणजे नेमकं काय असतं? ठीक आहे, म्हणजे एखादा व्यक्ती म्हणेल की शिस्त पाळणं म्हणजे प्रोफेशनल असतं, तुम्ही तुमचं काम चोख करणं म्हणजे शिस्त असतं. पण त्याचबरोबर रीमाताई ह्या आजूबाजूच्या कलाकारांचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा पण तितकाच विचार करत होत्या. कारण हे इतकं डिमांडिंग फील्ड होतं आणि रीमाताईंना वेगवेगळ्या ऑफर्स सतत येत होत्या. त्यामुळे रंगभूमीवरती कधीही तारखा देताना किंवा एखाद्या निर्मात्याला हो म्हणताना त्या कायम बाकीच्या कलाकारांचा विचार करायचा की माझ्यामुळे कलाकारांचं नुकसान व्हायला नको किंवा माझ्यामुळे प्रयोग होणार नाहीत असं नको व्हायला. कारण मला वेगवेगळी माध्यमं आहेत किंवा हे आहेत, पण खूप लोक असे आहेत की जे पूर्ण वेळ याच्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे तारखा देतानासुद्धा त्या अगदी जपून तारखा देत होत्या. कुणाचंही नुकसान होऊ नये याची त्या काळजी घेत होत्या. फिल्म्स करतानासुद्धा त्या आधी नाटकांचा त्यांचा चार्ट डोळ्यासमोर ठेवून त्या फिल्म्सच्या तारखा त्यांच्या डिस्ट्रीब्यूट करत होत्या, की जेणेकरून उद्या फिल्मच्या निर्मात्यांनासुद्धा तशी अडचण नको व्हायला आणि त्यांच्यामुळे प्रयोग नको थांबायला. मला असं वाटतं की या अनेक अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला सांभाळणं किंवा त्यांच्याकडनं शिकणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जसं भूमिकेचा अभ्यासाचा आपण उल्लेख केला तो तर असतोच. कलाकार म्हणून त्या करतात आणि त्याही पलीकडे जाऊन ते ऑथेंटिक होण्यासाठी आणखीन काय काय करता येईल त्याचा विचार करतात. म्हणजे जसं कलाकाराच्या बाबतीत म्हणतात नाही की काही कलाकार हे मेथॉडिकल असतात, तर काही स्पॉन्टेनियस असतात. काही मेथड्सने काम करतात, तर काही ऑन द स्पॉट त्यांना काहीतरी क्रिएट करत जातात आणि सुचत जातं. रीमाताई ह्या स्पॉन्टेनियस होत्या. एखादा सीन वाचताना किंवा स्क्रिप्ट वाचताना त्यांचं थिंकिंग चालू होत होतं आणि त्यातून त्यांना काहीतरी सापडत होतं. बरं, तेवढ्यावरच ते थांबतं असं नाही. सॉरी. त्यांनी असं एका ठिकाणी सांगितलेलं होतं की प्रत्येक थिएटरमध्ये सुद्धा त्यांचा प्रयोग बदलत होता. म्हणजे विनाकारण ॲडिशन्स घेणं किंवा लेखकाला अडचणीत टाकणं किंवा सहकलाकारांना अडचणीत टाकणं असं नाही. त्या ॲडिशन्स तशा नव्हत्या, पण ऑडियन्सचा विचार करून. म्हणजे बोरिवलीत प्रबोधनकार ठाकरेला ऑडियन्स कसा असू शकतो, शिवाजी मंदिरचा ऑडियन्स कसा असू शकतो, नाशिकच्या कालिदासमध्ये कसा असू शकतो किंवा सांगलीमध्ये प्रयोग असेल तर तिथलं कसं असू शकतो, असा विचार करून त्या त्यांच्या भूमिकेमध्ये थोडेसे बदल हे करत होत्या. म्हणजे इथे किती मोठी आणि कमालीची गोष्ट आहे. हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा त्या खूप पटकन गेले. त्यांची एंट्री खूप पटकन झाली आणि खूप अगदी तिशेमध्येच त्यांनी खूप आईचे वगैरे असे रोल केले. पण त्याच्यामध्ये कधीही ते जाणवलं नाही की त्या ज्या भूमिका करत आहेत त्या विनाकारण करत आहेत किंवा त्या ठिगळ लावल्यासारखं करत आहेत. हम आपके कौनचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. म्हणजे ते बघतानासुद्धा माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आलं. माइंड माइंड मुंडे रपे तेरे बोल रहे कागा, हे माधुरी दीक्षितचं आणि त्यांचं जे गाणं आहे किंवा रेणुका शहाणे यांच्याबरोबरचं त्यांचे काही सीन्स आहेत, याच्यामध्ये त्यांची केमिस्ट्री आपल्याला चांगली दिसते. आणि त्या ज्या ज्या भूमिका आपल्यासमोर करत होत्या ना, त्या भूमिकेंसाठी याच कशा चपखल आहेत किंवा याच्यापेक्षा वेगळं कोणी असूच शकत नाही, हा विचार आपल्यासारखे रसिक करत होते. मग त्यांच्या कलाकृती अजूनही माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. मला ते त्यांची नाटकं जी रंगभूमीवरती आपण बघितली आहेत ती डोळ्यासमोर येतात आणि त्यावेळेस असं वाटतं की ह्या कॅरेक्टर्स कशा पद्धतीने जिवंत करत असतील. जवळपास 12 ते 13 वर्ष त्या फिल्म्समध्ये होत्या. तिथे खूप व्यस्त होत्या. त्यामुळे मराठी रंगभूमीपासून त्या थोड्याशा वेगळ्या गेल्या, पण तरी पूर्ण डिस्कनेक्ट झाल्या नाहीत. मला आठवतं आहे त्या चांगली चांगली नाटकं बघत होत्या. घर श्रीमंताचं असंच एक नाटक होतं की जिथे आशा काळे, सुधीर जोशी हे होते, शेखर फडके, अनामिका चौधरी यासारखे कलाकार होते आणि शेखर ढवळीकरांनी ते नाटक लिहिलेलं होतं. त्या नाटकाच्या प्रयोगाला त्या आल्या होत्या. त्यावेळेस मला आठवतं आहे की त्यांनी आतमध्ये जाऊन कलाकारांना एक्नॉलेज केलं होतं, त्यांचं काम एक्नॉलेज केलं होतं, नाटकाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि हे असे प्रकार त्या करत होत्या. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष काम करायला जरी वेळ मिळत नसला तरीसुद्धा त्या इतरांची नाटकं आवर्जून बघत होत्या आणि त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया पण त्या चांगल्या पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने हे कलाकारांपर्यंत पोचवत होत्या. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पृथ्वी थिएटरमध्ये सुद्धा त्यांनी काही प्रयोग केले होते. प्रयोग संख्या कमी होती त्यांची, पण त्या काळामध्ये सुद्धा त्या रंगभूमीशी थोड्याशा कनेक्ट होत्या. आणि त्यावेळेस त्यांनी एक गंमत सांगितली होती की ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं होतं की एवढं कसं तुम्ही सहजपणे वावरता, कमाल वाटते आम्हाला, आम्ही तुम्हाला फिल्म्समध्ये बघतो, तुम्हाला सिरियल्समध्ये बघतो, तुम्हाला थिएटरमध्ये आम्ही बघतो, तरी ही कमालीची सहजता आहे. ही सहजता येते कुठून? ही भूमिका कसं तुम्ही करता, म्हणजे कॅरी कसं करता? त्यावेळेस त्यांनी गंमत सांगितली की एका थिएटरच्या प्रयोगाला मात्र असं झालं होतं, कारण बऱ्याच गॅपनंतर प्रयोग केले होते. आता पृथ्वीचे किंवा भाईदासचे जे प्रयोग असतात ते सलग प्रयोग नसतात. आपल्याकडे सोमवार ते रविवार असे प्रयोग चाललेले असतात मराठी नाटकांचे, पण त्यांचे मोजके प्रयोग असतात, विकेंडला प्रयोग असतात. तर अशाच काही मोजक्या प्रयोगांसाठी त्या पृथ्वीमध्ये काहीतरी एक ॲक्ट करत होत्या आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खरं तर फजिती माझीही झाली होती. आता लोकांना कळलं नाही किंवा लोकांना ते जाणवलं नाही हे कौशल्य आहे, पण खरं तर मलाही कारण 12-13 वर्षांचा गॅप झालेला होता. टेक्निकमध्ये फरक पडला होता, कारण इथे अगदी 3 फुटांवर 5 फुटांवर कॅमेरा असतो, वरती माईक अडकवलेला असतो, त्यामुळे त्या टेक्निकने संवाद वगैरे सगळे साधले जातात. एक एक सीन पूर्ण दिवसभर शूट करावे लागतात. 3 मिनटाचं किंवा 5 मिनटाचं काम झालं तरीसुद्धा दिवस पूर्ण संपतो. पण इथे तसं नाही आहे. रंगभूमीवरची गणितच सगळी वेगळी आहेत. अवघ्या 2 तासांमध्ये सगळे किमया तुम्हाला साकार करायची असते. समोर प्रेक्षक बसलेले असतात, त्यांच्यापर्यंत ते पोचणं हे गरजेचं असतं आणि मग काही मिनटांनंतर
त्यांना भान आलं की नाही आपण आता थिएटरमध्ये आहोत, त्यामुळे थिएटरसाठी आपल्याला हे केलं पाहिजे, तसा ॲप्रोच आपला ठेवला पाहिजे. मला वाटतं हे तारतम्य किंवा हे भान असणं, आपलं भान सुटू न देणं, हे एका जातिवंत कलाकाराचं लक्षण असतं. आणि रीमाताई ह्या अशा कलाकार होत्या, अशा कलाकारांपैकी एक आहेत की जिथे त्यांनी हे भान कायम जपलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघा, ज्यावेळेस त्या फिल्म्स करत होत्या त्या फिल्म्सवरती नाटकीपणाचा कधी शिक्का बसला नाही, किंवा ज्यावेळेस त्या नाटक करत होत्या त्यावेळेस त्याच्यामध्ये फिल्मीपणाचा कधी बाज आला नाही. ते प्रत्येक कॅरेक्टर हे इतकं जिवंत आणि वेगळं एक्सक्लुझिव्ह राहिलं ना, की पुरुषमधली अंबिका म्हटले की रीमा, सिंहासनमधले स्त्री म्हटलं की रीमा, किंवा घर तिघांचं हवं मधलं ते स्त्री म्हटलं की हे बा, असं त्याच्यावरती छाप पडलेलं आहे, त्याच्यावरती एक स्टॅम्पिंग झालेलं आहे. आणि फार कमी कलाकारांच्या बाबतीमध्ये असं होतं की ते कलाकार स्टॅम्पिंग होतात. आता ती फुलराणीची भूमिका, म्हणजे ती फुलराणीची मुख्य भूमिका त्यांची नव्हती, पण त्याच्यामध्ये एक छोटी भूमिका त्यांची होती, पण त्यात पण त्यांनी किमया केली होती. त्यात त्यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं की भूमिका जरी छोटी असली तरीसुद्धा ती प्रोसेस मी खूप एन्जॉय केली, कारण त्या प्रोसेसमुळे मला भाई काकांचं विचार कळले, त्यांचं दिग्दर्शन कसं आहे किंवा ते कशा पद्धतीने एखादी गोष्ट तुमच्याकडनं करवून घेतात हे शिकायला मिळालं. बाकी तगडी ती टीम होती, आपल्याला माहिती आहे, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, हे 80च्या दशकातलंही सांगतो आहे, भक्ती बर्वे, या सगळ्या मंडळींबरोबर काहीतरी इनपुट आपल्याला मिळतात. आणि मला असं वाटतं की खऱ्या कलाकाराचं किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये यशस्वी होण्याचं सगळ्यात मोठं एक गमक असतं, ते म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग स्किल्स. तुम्ही खूप ऐकलं पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे, बहुश्रुत असणं तुम्ही गरजेचं आहे. त्यामुळे रीमाताईंच्या सबंध 5 दशकांच्या कारकिर्दीमध्ये मला असं वाटतं की त्यांचा हा गुण खूप महत्त्वाचा होता की जे त्यांना करिअरमध्ये उपयोगाला आला, आणि त्यामुळे त्या आपल्याला रसिकांना इतका आनंद देऊ शकल्या. विजयाबाई मेहता यांच्याबद्दल पण त्यांनी एक सांगितलेलं आहे की त्या बाई म्हणजे एक ॲक्टिंग स्कूल आहे, असं सगळेच कलाकार म्हणतात. 80-90च्या दशकातल्या कलाकारांनी हे सांगितलेलं आहे की बाईंकडे काम करणं किंवा त्यांच्याकडे काम करायला मिळणं, त्यांचे विचार ऐकणं हे आमच्यासाठी एका शाळेत गेल्यासारखं आहे, कारण बाई इटसेल्फ इज एन इन्स्टिट्यूट, एक संस्था आहेत त्या, आणि इतकं काही काही त्यांच्याकडनं इनपुट असतं. त्या तुम्हाला असं करून दाखवणार नाहीत की हे कसं करायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं, हे असं असं कर, तसं कर, पण त्या उदाहरणं देऊन तुम्हाला त्याची गंमत सांगतात, आणि त्या उदाहरणांमधून तुम्ही स्वतःला एनरिच करत जाता. हा एनरिचमेंटचा प्रवास आहे. रीमाताईंबद्दल आपण जितकं बोलू तितकं थोडं आहे, कारण 5 दशकांचं जवळपास त्यांचं करिअर आहे. बालनाटकातून सुरू केलेली ही परंपरा अगदी अलीकडच्या छापाकाठासारख्या नाटकापर्यंत येऊन थांबलेली आहे. अनेक सिनेमे त्यांनी केले, चित्रपटांची त्यांची संख्याच मुळात 200च्या आसपास आहे. ती यादी आपल्याला सगळीकडे उपलब्ध होऊ शकते, पण त्यांच्या अशा काही गुणांचं, कौशल्यांचं मला विशेष जे कौतुक वाटतं, त्यासाठी आज मुद्दाम एक माझं VIP टॉकीजच्या तर्फे त्यांचा आपण गौरव करतो आहे. कारण कलाकारांच्या बाबतीमध्ये नेहमी हेच असतं ना की प्रत्येक कलाकाराची एक जी स्टाईल असते त्यांची शिकण्याची, त्यांची आत्मसात करण्याची, काही गोष्टी ग्रहण करण्याची आणि त्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवण्याची, या गोष्टी आपल्याला स्वतःला खूप आनंद देऊन जातात. प्रत्येक वेळेला असं वाटतं की अरे ही भूमिका यांनी कशी साकारली असेल, ही भूमिका इतकी चपखल त्यांच्या वाट्याला कशी आली असेल, आणि मग लक्षात येतं की यांची सिन्सिअरिटी आहे, यांचं कमिटमेंट आहे, यांचा ॲप्टिट्यूड आहे, मुख्य म्हणजे जो त्यांच्याकडे दिलेला आहे, आणि त्याही पलीकडे परमेश्वराचा आशीर्वाद आहे की ज्याच्यामुळे हे इतका प्रभाव होऊ शकतो, आणि त्या भूमिकेखाली त्यांची स्वतःची एक सही कायम राहू शकते, एक स्टॅम्प लागू शकतो. रीमाताईंचा प्रवास लवकर संपेल किंवा त्यांची एक्झिट अशा पद्धतीचं होईल असं खरंच वाटलं नव्हतं. आणि पण दैव दुर्विलास म्हणता येईल याला, की त्यांचं ज्या पद्धतीने कामं त्यांची पटापट होत गेली, म्हणजे बालकलाकार म्हणून त्यांनी नाटक केलं, ॲड फिल्म्स केल्या, काही सिनेमे केले, दूरदर्शन मालिका केल्या, आणि हिंदी बॉलिवूडमधलं त्यांचं नाव प्रचंड तेही गाजलं. त्याच पद्धतीने तितकीच फास्ट एक्झिट त्यांनी आपल्यातून घेतली आहे. हे खरं तर कधी न भरणारं नुकसान आहे. पण जसं आपण नेहमी म्हणतो की VIP टॉकीजचं एक वाक्य आहे की कलाकार देहरूपातून जरी आपल्यात बसून गेला ना तरीसुद्धा त्याच्या कलाकृतींमधून तो कायम आपल्याबरोबर असतो, आपल्या पाठीस असतो कायम. त्यामुळे ज्या वेळेला आपण लार्जर दॅन लाईफ अशा काही फिल्म्स बघू, किंवा मराठी सिनेमे सिंहासनसारखे जे राजकीय असतील कदाचित, किंवा समाजप्रधान असतील, कौटुंबिक असतील काही नाटकं, अशा प्रत्येक वेळेला रीमाताई आपल्याबद्दल असणार आहेत.
आणि ज्या समीक्षकांनी हे लिहिलं होतं की पंचकन्या आहेत मराठी रंगभूमीवरच्या, त्याच्यापैकी एक रीमाताई आहेत. तर त्यांचंही मला ते विशेष कौतुक वाटतं की ही रंगभूमीवरची पंचकन्या आहेत, तर त्या येणाऱ्या अनेक दशकं, अनेक पिढ्या मला असं वाटतं की त्या आपल्या मनावरती अधिराज्य गाजवतील आणि मराठी रसिकांना तेवढाच एक आनंद देतील. पुन्हा नवीन कलाकारासह भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.